तर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मोर्चाची तारीख ठरली नाही, त्या संदर्भात संभाजीनगरमध्ये बैठक होईल। ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची माहिती पाहायला मिळते। मोर्चा संदर्भात आम्ही 7 जणांची समिती करणार आहोत असं वडेट्टीवारांनी म्हटलं। जे काही प्रमाणपत्र वगैरे काय दिले गेले वगैरे त्यावर प्रश्नचिन्ह झाला, त्यावर खूप चर्चा झाली। पण ओबीसीचे विविध प्रश्न घेऊन आणि या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न घेऊन संभाजीनगरला भव्य मोर्चा काढायचा असं या आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। आणि त्यासाठी पुढच्या 4-5 दिवसामध्ये संभाजीनगरला बैठक होईल। डेट अद्याप ठरलेली नाही। त्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील सर्व नेते त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि महाराष्ट्रातूनही काही नेत्यांना आम्ही बोलवून तारीख त्या ठिकाणी निश्चित करू। आम्ही एक 7 लोकांची कमिटी आज घोषित करण्याचं ठरवलं, ते आम्ही करतो। तर भोंगे डीजे या सगळ्या संदर्भात एकच नियम करायला पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मनमानी कारभार थांबवून एकच नियम सगळ्यांसाठी केला पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। भोंगे असतील, डीजे असतील, लाऊडस्पीकर असतील, माईक असतील, मला वाटतं शासनाने एक नियम ठरवणं गरजेचं आहे। आपण जेव्हा बघतो काही आमदारांच्या मतदारसंघामध्ये, काही नगरसेवकांच्या मतदारसंघामध्ये सगळं काही चालतं आणि काही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये सगळं काही बंद करायचा प्रयत्न होतो। ही जी मनमानी हा जो कारभार आहे तो थांबून एक नियम सगळ्यांना लागू होईल आणि सगळ्यांना मान्य असेल तसा तो घेतला पाहिजे। तर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आरक्षण, उपवर्गीकरण, इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासह हॉस्टेल आणि शिष्यवृत्तीच्या मुद्द्यांवर सचिन खरात यांनी फडणवीस यांची भेट घेतली। राज्यामध्ये जर पाहिलं तर इंदू मिलचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच इंदू मिलचं काम पूर्ण होणार आहे, राष्ट्रीय स्मारकाचं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे। आणि आंबेडकरी समाजाची इच्छा आहे की गेले कित्येक वर्ष या स्मारकाला, या बाबासाहेबांच्या स्मारकाला कित्येक लोकांना पाहायचंय, त्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे। परंतु हे लवकर व्हावं अशी इच्छा सुद्धा मी त्यांना बोलून दाखवली। ते सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर ते होईल। अशा विविध सामाजिक विषयावर मी त्यांच्याशी महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा केलेली आहे। प्रो गोविंदाच्या 4था सीझन आजपासून सुरू झालाय। वरळीतील डोम SVP स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर ऋतू दावडे, शायना यांचे उपस्थित होते। मुख्यमंत्रीच्या पदाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे 2019 च्या कार्यकाळामध्ये त्या गोविंदाला आम्ही मागणी केली की त्याचा क्रीडा प्रकारात समावेश व्हावा आणि आपण त्याला मान्यता दिली। साहसी क्रीडा प्रकारात गोविंदाचा समावेश झाला। महाराष्ट्रापर्यंत असलेला हा दहीहंडीचा उत्सव किंवा गोविंदाचा हा खेळ हा देश स्तरावर जावा आणि पुढे जागतिक स्तरावर जावा, यासाठी मुख्यमंत्री यांना त्यांना आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो। साहेब, माझ्या सगळ्या गोविंदांच्या वतीनं मला आज आपल्याकडे फक्त एक इच्छा व्यक्त करायची आहे। साहेब, महाराष्ट्राच्या या संस्कृतीला, आपल्या मुंबईच्या या उत्सवाला आज भारत देशामध्ये तर आपण या प्रो गोविंदाच्या माध्यमातून साहेब पाठवलेला आहे। परंतु साहेब, आमची सगळ्या गोविंदांची इच्छा आहे, कारण सुमारे 3.5 लाखहून अधिक गोविंदा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की साहेब आपला हा दहीहंडीचा उत्सव हा कॉमनवेल्थ मध्ये जावा आणि भविष्यामध्ये तो ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा जावा आणि त्यासाठी साहेब आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची आणि आपल्या